प्रश्न पहिला, क्षयरोगाचे कारण काय असते? तर क्षयरोग हा ऑप्शन नंबर बी जीवाणूमुळे होत असतो. क्षयरोगाचं कारण जीवाणू हे असतं. पुढचा क्वेश्चन बघा. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? खालीलपैकी कोणती लेणी प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, घारापुरी लेणी ही सगळ्यात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? हवा जो आहे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, 0.03%. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% एवढं असतं. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलं? दर्पण नावाचं एक वर्तमानपत्र होतं, तो 1832 साली सुरू झालं मुंबईमध्ये, पण ते कोणी सुरू केलं? तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, बाळशास्त्री जांभेकर यांनी. समुद्र सपाटीपासून जसे जसे आपण वर जावे तसा तसा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो? समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जावं तसं हवेचा दाब कमी होतो का जास्त होतो, असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, हवेचा दाब वरती जाईल तसं कमी होत असतो. जसं सगळ्यात जास्त समुद्र सपाटीला हवेचा दाब जास्त असतो आणि जसं हा समुद्र सपाटीपासून आपण वरती जाईल तसं तसं तो कमी होत जातो. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी येणार आहे, कारण कॉमन प्रश्न आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, महात्मा ज्योतिराव फुले. शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. स्थायीरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट स्थायू अवस्थेत रूपांतर होते, या अवस्थांतराला काय म्हणतात? म्हणजे स्थायूला जर आपण गरम केलं तर त्याचं लिक्विड होतं आणि लिक्विड झाल्यानंतर परत अजून गरम केलं तर त्याचं गॅस होतो, म्हणजे वायू होतो. परंतु इथे प्रश्न विचारलेला आहे, स्थायीरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर लिक्विड न होता थेट गॅसमध्ये रूपांतर होतं, तर त्याला काय म्हणतात? त्याला संप्लवन म्हणतात. तर ह्या प्रश्नाचं थोडंसं उदाहरण बघूया. तर ह्याच्यामध्ये कापूर जर तुम्ही बघितला, कापुराला जर तुम्ही उष्णता दिली तर त्याचं डायरेक्ट कशामध्ये रूपांतर होतं? तर गॅसमध्ये होतं, म्हणजे वायूमध्ये होतं. त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होत नाही. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. केलेला उपकार जो जाणत नाही असा, केलेला उपकार जो जाणत नाही यासाठी एक शब्द आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कृतज्ञ. केलेला उपकार न जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार जाणणारा जर असं विचारलं तर ह्या प्रश्नाचे दोन प्रश्न तयार होतात आणि हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. केलेल्या उपकाराची ज्याला जाणीव आहे त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराची जाणीव नसेल तर त्याला कृतज्ञ म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात टिंबटिंब या ठिकाणी. तर माणिकडोह हे केंद्र आहे बिबट्या बचाव केंद्र, तर जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. आजन्म या शब्दाचा अर्थ काय? आजन्म या शब्दाचा अर्थ काय? तर आजन्म म्हणजे जिवंत असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत म्हणजेच आजन्म हा त्याचा शब्द आहे. मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहे विचारलं आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, 9 रस आहेत मराठी भाषेमध्ये. खालीलपैकी हे टिंबटिंब अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बल्लाळेश्वर हे जे अष्टविनायक आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बाकी चिंतामणी, मयुरेश्वर आणि महागणपती तिन्ही पुणे जिल्ह्यामध्ये येतात. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इचलकरंजी. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नेरी ही संस्था आहे ती पुण्यामध्ये नाही. दिवा या शब्दाचे लिंग ओळखायचे. आता एखादा शब्द जर आला आणि त्याचा आपल्याला लिंग ओळखायचं असेल तर त्या शब्दाच्या अगोदर आपण तो काय लावतो ते फक्त बघायचं. ते काही शब्दाच्या अगोदर तो लावतो, त्यानंतर ती लावतो आणि काही शब्दानंतर ते लावतो. तर दिवा या शब्दाला आपण काय लावणार? तर दिवा लावणार, तो लावणार, म्हणजे तो दिवा आपण म्हणतो. म्हणून त्या प्रश्नाचा बरोबर उत्तर ऑप्शन नंबर एक, पुल्लिंगी आहे तो शब्द. कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा. कन्या हे एकवचनी आहे, अनेकवचनी रूप काय येईल बघा. कन्ये, कन्यक, कन्या आणि कन्यान असे ऑप्शन आहेत. तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, कन्या. एकवचनमध्ये सुद्धा कन्याच येतं आणि अनेकवचन रूपमध्ये सुद्धा कन्याच येतं.
जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे. जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायला लावलेलं आहे. या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे ऑप्शन नंबर ए जननी. गुन्हा न्यायालयात सिद्ध होतो. गुन्हा न्यायालयात सिद्ध होतो. तर रोगाचं निदान कुठं होईल, तर ते रुग्णालयात होईल. हा रिलेशनचा क्वेश्चन आहे. हा असे क्वेश्चन 3 ते 4 प्रश्न पडतात, ते तुम्हाला माहीत असावेत. गुन्हा न्यायालयात सिद्ध होत असेल तर रोग कुठं होत असेल, तर रोगाचं निदान होतं ते रुग्णालयात होतं. तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे? तो मुलगा खेळत आहे वाक्य याच्यामध्ये कोणता काळ आहे विचारलेलं आहे. तर बघा, मुलगा खेळत आहे याच्यावरून आपल्याला एवढं तर लक्षात येतं की वर्तमान काळ आहे. परंतु खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे तो कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी बंकिमचंद्र बॅनर्जी. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? गांधीजींनी चंपारण्याचा जो सत्याग्रह केला तो कोणत्या वर्षी केला, तर 1917 साली केला. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती आहे ही सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली. शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शेवट म्हणजे अंत आणि ह्याचा विरुद्धार्थी शब्द विचारला तर प्रारंभ म्हणजे सुरुवात. मुलगा हे कोणते नाम आहे? मुलगा हे कोणते नाव आहे? ऑप्शन विचारलेला आहे. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम आणि सर्वनाम. भाववाचक नाममध्ये भावना प्रकट होतात, विशेष नाममध्ये एक व्यक्तीचा उल्लेख केला जातो आणि सामान्य नाम म्हणजे कॉमन म्हणजे जातीचा उल्लेख केला जातो. आणि मुलगा हे एका जातीचं नाव आहे, म्हणून सामान्य नाम मुलगा हे काय? सामान्य नाव. ऑप्शन सी त्याचं बरोबर उत्तर आहे. माशाचं काम काय आहे, तर पोहणे. तसं कुणाचं काम चालणे आहे, तर माणसाचं काम आहे चालणे, म्हणून ऑप्शन नंबर बी त्याचं बरोबर उत्तर आहे. संपूर्ण परजीवी वनस्पती कोणते आहे? संपूर्ण परजीवी म्हणजे दुसऱ्यांच्या झाडावर जगणारी वनस्पती कोणती आहे, तर त्याचा आहे ऑप्शन नंबर बी अमरवेल. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेचा इंजिनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर बघा, ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये देत चला. वाफेच्या इंजिनाचा शोध आहे तो जेम्स वॅट यांनी लावला होता. मिथेन गॅसचे रेणूसूत्र काय? बघा, ह्या प्रश्नातसुद्धा बऱ्यापैकी उत्तर येईल बऱ्याच जणांना. मिथेन गॅस आहे त्याचं रेणूसूत्र विचारलं आहे, तर ऑप्शन नंबर बी त्याचं बरोबर उत्तर आहे CH4. सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता आहे? सर्वयोग्य दाता म्हणजे सर्व गटांना रक्त पुरवणारा किंवा ज्या रक्तगटाचं रक्त प्रत्येक गटाला चालतं असं कोण आहे, तर ऑप्शन नंबर ए त्याचं ऑप्शन आहे O+ किंवा O. आणि सर्वयोग्य ग्राहक विचारलं, सर्वयोग्य ग्राहक, तर तो कोण असेल, तर असेल AB. म्हणजे सगळ्यांचं रक्त ह्याला चालतं आणि O आहे तो सगळ्यांना रक्त देऊ शकतो. आता एक प्रश्न मी शेवटचा विचारला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं. मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. पण ह्या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ 100% लोकांना बघा, मूळदोष हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येईल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये देत चला. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सगळ्यांना येणार आहे. मी ह्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी लाईकसुद्धा करत राहा, शेअर करा.